ओके, ठीक आहे. आपण सुरुवात करूया. कालच्या याच्यामध्ये आपण सेशन नंबर 7 बघितलं. त्याच्यामध्ये आपण पेंट ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या. पुस्तकाची पण तुम्हाला मी आठवण करून दिली की पुस्तक वाचत जा म्हणून, आणि तुम्ही वाचायला सुरुवात केली असेल अशी अपेक्षा करतो. त्यानंतर आजच्या याच्यात सेशन नंबर 8 आपण सुरुवात करू. ज्यांनी कालचं मिस केलेलं असेल ते यूट्यूबवरती तुलसी इन्स्टिट्यूटच्या चॅनलवरती जाऊन ते चेक करू शकता. तुम्हाला वेळोवेळी व्हॉट्सॲपचा जो आपला नंबर आहे ऑफिसचा त्याच्यावरती पण त्याच्या लिंक्स पाठवल्या जातील, ते पण तुम्ही चेक करा. सेशन नंबर 8 आणि याच्या पुढचे जे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिस स्किल्स दिलेले आहेत. आणि ऑफिस स्किल्स म्हणजे काय, तर ज्यांना फ्रीलान्सिंग करायचं आहे किंवा एक चांगल्या प्रकारचं जॉब ज्यांना मिळवायचं आहे त्यांच्यासाठी तयारी म्हणून कोणत्याही ऑफिसमधले जे कामं केल्या जातात किंवा आपण जे करतो तर ते तुम्हाला याच्यात शिकायला मिळतात. ओके, तर सेशन नंबर 8 मध्ये कोणत्या कोणत्या स्किल्स आहेत त्याची आपण माहिती घेऊ. आता याच्यातलं आपण ऑलरेडी एक बघितलं होतं मला वाटतं काल, टास्क बारवरती स्टार्ट मेनू आणि काही आयटम्स जे असतात एखादा ऑप्शन कसं ॲड करायचं ते आपण बघितलं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला आय कॅन क्रिएट अँड मॅनेज माय फाईल्स अँड फोल्डर्स, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कम्प्युटरवरती काम करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या फाईल्स आणि फोल्डर्स मॅनेज करता यायला पाहिजे. फाईल्स कशा सेव्ह करायच्या, फोल्डर्स काय असतं, लायब्ररीज काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. याच्यामधलं फाईल्स आणि फोल्डर्सचा जो भाग आहे तो मी इथे तुम्हाला समजून सांगतो. बाकी तुम्ही स्वतः लॅबमध्ये जेव्हा इथे येणार तर ते तुम्ही इथून शिकून घेऊ शकता. ओके, किती जणांना फाईल्स फोल्डर्स जमते, ऑलरेडी सेव्ह करायला जमते फाईल्स आणि फोल्डर्स? वरत आवाज येत नाही. सुमित गोळे यांना जमतं, सागर शिंदे यांना जमतं. ओके, ठीक आहे. तर माहिती असेल तर व्हेरी गुड, नसेल माहिती तर आपण इथे काही बेसिक 2-3 गोष्टी शिकू. आणि हे सगळे सेशन संपल्याच्या नंतर जे आहेत ॲक्च्युली त्याच्यानंतर आपण ह्या गोष्टी डिटेलमध्ये पण बघणार आहे. तर तुम्हाला आपल्या कम्प्युटरमध्ये ज्या काही फाईल्स आणि फोल्डर्स असतात त्या सेव्ह करण्यासाठी मी स्टार्टवरती क्लिक करून दिस PC त्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मला असं तुमच्या समोर दिसेल. कोणत्याही कम्प्युटरमध्ये आपल्या ज्या काही फाईल्स वगैरे असतात त्या सगळ्या हार्ड डिस्क या डिव्हाइसमध्ये सेव्ह केलेल्या असतात आणि त्या हार्ड डिस्कमध्ये ड्राईव्स असतात. जसं आता इथे C आणि D असे 2 ड्राईव्स दिसत आहेत. तर ह्या ड्राईव्समध्ये परत जर आपण ओपन केला, एखादी ड्राईव्ह ओपन कशी करायची त्याच्यावरती डबल क्लिक करून करता येईल. जसं D ड्राईव्ह सिलेक्ट केलं, ओपन केलं तर ते ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत इथे काही फाईल्स आणि फोल्डर्स दिसतील. तर या ठिकाणी हे सगळे फोल्डर्स आहेत. परत जर आपण ओपन केलं, समजा डाउनलोड्स फोल्डर मी ओपन केलं, त्याच्यामध्ये परत काही फोल्डर्स दिसत आहेत आणि फाईल आणि फोल्डरमध्ये काय फरक आहे, तर आपण जे काही काम करतो प्रत्यक्षात जी माहिती असते ती एका फाईलमध्ये असते. ठीक आहे, जसं समजा तुम्ही पेंटमध्ये एखादं चित्र बनवलं किंवा वर्डमध्ये एखादं लेटर बनवलं आणि ते सेव्ह केलं तर त्याची फाईल बनते. आणि फोल्डर म्हणजे काय असतं, तर जसं कम्प्युटरमध्ये नेमकं कोणत्या जागेवरती ते फोल्डर ठेवलेलं आहे, जसं घरात कपाट असतं त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कप्पे असतात, तसं कम्प्युटरमध्ये हे वेगवेगळे कप्पे म्हणजेच आपण त्यांना फोल्डर म्हणतो आणि प्रत्येकाला फोल्डरला त्यांची नावं दिलेली असतात. ओके, जसं आता इथे हे सगळे फोल्डर्स आहेत MKCL. आता एखादी फाईल सेव्ह कशी करायची ते पण आपण बघू आणि त्याच्या आधी थोडंसं फाईल आणि फोल्डर सगळ्यांना लक्षात आलं का? फाईल म्हणजे आपण जे काही काम करतो त्याच्यातली प्रत्यक्षात माहिती फाईलमध्ये असते आणि ती फाईल आपण एखाद्या फोल्डरमध्ये सेव्ह करत असतो. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? काही जणांना हो आवाज सर, नाही येते मला वाटतं. आवाज येतोय का? मला येतोय सर, येतोय. अभिषेक परवेजियस, ठीक आहे. ओके, येतोय. ठीक आहे, सगळ्यांना आवाज येतोय आता. गुड. तर इथे
फाईल्स आणि फोल्डर सगळ्यांना समजलंय का मग व्यवस्थित? ओके, आपण अजून प्रॅक्टिकली पण ते इथे बघू म्हणजे अजून लक्षात येईल. हो सर. तर हे करत असताना अजून एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या काही गोष्टी इथे शिकणार, प्रॅक्टिस करणार लॅबमध्ये, ते चालू असताना ते सेव्ह कसं करायचं ते सगळ्यात पहिले आपण इथे बघू. सपोज एक वर्ड मी सुरू केला आणि मी शिकायला सुरुवात केली, याच्यामध्ये मी माझा रिझ्यूम बनवायला सुरुवात केली. सपोज हे असं आपण जे तुम्ही बनवलंय त्या पद्धतीचा एक रिझ्यूम मी इथे टायपिंग करायला सुरुवात केली. ठीक आहे. आता रिझ्यूम बनवत असताना आजचा वेळ समजा तुमचा झाला, 1 तास तुमचा संपला आणि तुम्हाला जायचं आहे, पण तो रिझ्यूम कम्प्लीट झाला नाही, तर उद्या आल्याच्या नंतर परत तुम्हाला तो रिझ्यूम व्यवस्थित जिथं तुमचं झालेलं त्याच्या पुढे कंटिन्यू करता यायला पाहिजे. त्यासाठी ते सेव्ह कसं करायचं हे लक्षात घ्या. फाईलवरती इथे क्लिक करायचं, त्यानंतर इथे सेव्ह आणि परत एकदा ब्राउजवरती इथे क्लिक करायचं. ब्राउजवर क्लिक करून इथे तुम्हाला फाईलला नाव देता येतं, सेव्ह करता येतं, पण त्याच्या आधी फाईल सेव्ह कुठे करायची हे आपण समजून घेऊ. तर सगळ्यांनी काय करायचं, इथे लेफ्ट साईडला इथे तुम्हाला नेटवर्क असं दिसेल, नेटवर्कवर क्लिक करा. नेटवर्कवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एरा SRV17 हे कम्प्युटर दिसेल. आता नेटवर्क म्हणजे काय थोडक्यात सांगतो. जसं तुम्ही क्लासमध्ये येता तर तुम्हाला वेगवेगळे कम्प्युटर्स आहेत, प्रत्येकाला सेपरेट बसण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि असं पण होतं की रोजच्या रोज तुम्हाला तेच कम्प्युटर मिळेल असं नाही. तर मग दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आले आणि मग काल ज्या ठिकाणी तुम्ही काम करत होते ते PC जर अवेलेबल नसेल, तुम्ही दुसऱ्या PC वर बसले, तर तिथे पण तुमच्या फाईल्स तुम्हाला मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी आपण हे नेटवर्कमध्ये हे फोल्डर एक तयार केलेलं आहे. या PC वरती जाऊन इथे ओपन करायचा आणि इथे लर्नर लॉकर नावाचं एक फोल्डर आहे. ठीक आहे, ते ओपन करायचं. त्याच्यामध्ये परत तुमचे कोर्सेस तुम्हाला इथे दिसतील, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे जॉईन केलेले वेगवेगळे कोर्सेस इथे दिसतील. त्याच्यापैकी तुमचा कोर्स, जसं सध्या तुमचं MSCIT आहे, तर ते ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुमची जी काही बॅच असेल, जानेवारी, नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर, इथे एक्झाम्पल म्हणून आपण जानेवारी 2020 हे सिलेक्ट करू. तर जानेवारी 20 मी सिलेक्ट केलं. आता ऑलरेडी काही जणांनी इथे त्यांचे फोल्डर्स बनवलेत. एक मिनिट, आपण नोव्हेंबरचं बघू. ओके, तर नोव्हेंबरमध्ये पण इथे काही जणांनी फोल्डर्स बनवलेत. तुमची जी कोणती बॅच असेल ती बॅच तिथे सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये तुमचं नवीन फोल्डर बनवा. नवीन फोल्डर बनवणं म्हणजे काय होईल की तुमच्यासाठी तुम्ही एक कप्पा तिथे राखीव केला, जसं कपाटामध्ये एक कप्पा राखीव केला. मग तुमचे जे काही कामं तुम्ही करणार, जे काही प्रॅक्टिस करणार लॅबमध्ये, ते सगळं त्या त्या फोल्डरमध्ये तुमचं राहील. आणि याचा फायदा असा राहील की तुम्हाला कोणत्याही जरी कम्प्युटरवरती तुम्ही बसले तर तुमचं जे काम चालू होतं, तुमच्या ज्या फाईल्स होत्या त्या तुम्हाला मिळतील. तुम्ही जर इथे C ड्राईव्ह किंवा D ड्राईव्हवरती जर सेव्ह केलं किंवा माय डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह केलं तर मग तिथे तुम्हाला मिळणार नाही. मग इथे आल्याच्या नंतर काय करायचं, एक न्यू फोल्डरवरती क्लिक करून तुमचं स्वतःचं फोल्डर तिथे तयार करा. जसं इथे मी समजा TICT नावाचा एक फोल्डर तयार केला, एंटर केलं की ते फोल्डर तिथे बनेल. आणि परत एक लक्षात घ्या, आता मी फाईलला नाव द्यायचं आहे. ठीक आहे, तर फाईलला नाव देताना पण कशा पद्धतीने नाव द्यायचं आहे, तर पहिले तुमचं नाव, जसं इथे मी TICT लिहिलं डॅश, आणि तुम्ही जे काम करताय ते, जसं TICT रिझ्यूम, समजा कोणाचं नाव अनिल असेल तर अनिल आडनाव वगैरे जे काही तुम्हाला टाकायचं असेल, सुरुवातीला तुमचं नाव डॅश तुम्ही जे काही त्या फाईलमध्ये बनवताय. ठीक आहे, अशा पद्धतीने नाव देऊन मग त्याला तिथे सेव्ह करा. ठीक आहे, जसं तुम्ही नाव सेव्ह करणार तसं तुम्हाला लक्षात येईल की टायटल बारवरती तुम्ही फाईलला दिलेलं नाव इथे दिसायला लागेल. ओके, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही येणार, आता समजा हे तुम्ही सेव्ह केलं, आजचा तुमचा वेळ झाला, समजा तुम्ही क्लोज करून चालले गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही येणार परत, मग ते कसं ओपन करणार ती फाईल, तुम्हाला त्याच्या पुढचं कंटिन्यू करायचं आहे. परत त्याच पद्धतीने दिस PC टाईप करा. दिस PC टाईप केल्याच्या नंतर मग याच्यामध्ये इथे तुम्ही लेफ्ट साईडला नेटवर्क आहे, नेटवर्कमध्ये जाऊ शकता. त्यानंतर एरा SRV17 ते ओपन करा. त्यातून लर्नर लॉकर आहे ते ओपन करा. नंतर MSCIT किंवा तुमचा जो कोणता कोर्स असेल, सध्या MSCIT बघतोय आपण, MSCIT, त्याच्यामध्ये आपली बॅच नोव्हेंबर आपण घेतली होती, त्याच्यामध्ये TICT फोल्डर आपण बनवलं होतं. ओके, आता गडबड काय झाली आहे, आपलं ॲक्च्युली ही फाईल कशात असायला पाहिजे होती, TICT फोल्डरच्या मध्ये. ओके, तर ते पण आपण बघू कसं झालंय.
टॉवर झालंय. परत एक फाईल आपण सेव्ह करू आता TICT फोल्डरमध्ये. आता इथे तुम्हाला फाईल दिसते, त्याच्यावरती जर तुम्ही डबल क्लिक केलं तर ती फाईल ओपन होईल आणि आपलं जिथपर्यंत आपलं काम चालू होतं काल त्याच्या पुढे आपल्याला कंटिन्यू करता येईल. ठीक आहे, असं आपल्याला ते कंटिन्यू करता येईल. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं का फाईल कुठे सेव्ह करायची? हो सर. ओके. हो सर. लर्नर लॉकर आणि त्याच्यातून तुमचं कोर्सचं नाव, बॅच तुमची. आता इथे सेव्ह करायच्या आधी हे लक्षात घ्या, जसं आता आपलं पहिल्यांदा थोडीशी गडबड झाली की ही फाईल जी आहे ती आपली वरतीच सेव्ह झाली, तर ती प्रत्यक्षात तुमच्या फोल्डरमध्ये जाऊन सेव्ह करायची. म्हणजे कसं, TICT ओपन केलं आपण सध्या कोणत्या फोल्डरमध्ये, कसं लक्षात येईल ते? जर लक्षात येत नसेल तर काय करायचं, इथे वरती बघायचं, याला आपण नॅव्हिगेशन बार म्हणतो किंवा ऍड्रेस बार पण याला आपण म्हणतो. तिथे जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला हे दिसेल SRV 17 लर्नर लॉकर MSCIT नोव्हेंबर 2020/TICT आणि शेवटचं जे नाव इथे दिसतं त्या फोल्डरमध्ये आपण त्यावेळेस असतो. म्हणजे आता जर मी फाईल ही इथे सेव्ह केली तर ती फाईल त्या फोल्डरमध्ये बरोबर सेव्ह होईल. ठीक आहे, सेव्ह. आता आपण परत इथे येऊन जर बघितलं तर बाहेर एक फाईल आहे TICT रिझ्यूम जी आपण आधी सेव्ह केली होती. आता हे मी क्लोज करतो. TICT रिझ्यूम ओपन केलं मी, जी फाईल बाहेर आहे त्याच्यामध्ये काय फक्त रिझ्यूम पर्यंत आहे. ठीक आहे, ही मी फाईल क्लोज केली आणि परत आपण एक फाईल सेव्ह ॲज केली होती TICT मध्ये, TICT रिझ्यूम नावाची. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खाली नेम पण त्याच्यामध्ये आहे. ओके, म्हणजे एकच फाईल जर आपल्याला दोन वेगवेगळ्या नावाने सेव्ह करायची असेल तर आपण सेव्ह ॲज ऑप्शन वापरतो, हे पण लक्षात घ्या. आता सेव्ह कसं करायचं हे सगळ्यांना समजलं. ओके, त्याच्यानंतर ऑर्गनाइज मेनू इथे तुम्हाला दिसतोय. म्हणजे इथे वरचे जे हे ऑप्शन्स आहेत त्यांचा वापर करून आपण फाईल्स फोल्डर्स कॉपी करणं, हे बघा कम्प्युटरमध्ये जे आपल्या फाईल्स आणि फोल्डर्सचे व्यवस्थापन आपण करतो किंवा ऑर्गनाइज त्याला करतो, हे सेम आपल्या घरातल्या कपाटासारखं आहे. जसं कपाटामध्ये पण आपण आपल्या कॉलेजच्या फाईल्स किंवा हॉस्पिटलचे रिपोर्ट्स वगैरे असतात, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण ठेवत असतो. पण ते असेच आपण कुठे पण ठेवतो का? तर नाही, ते व्यवस्थित आपण ठेवतो. आणि व्यवस्थित जर ठेवलेले असतील तर पुढच्या वेळेस ते सापडतात पटकन. प्लस त्याच्यामध्ये जागा व्यवस्थित आपल्याला वापरता येते. नाहीतर तुम्ही डॉक्युमेंट्स काढले आणि परत ठेवून दिले तर खूप पसारा त्याच्यामध्ये होतो. तसंच कम्प्युटरमध्ये पण आहे. तर इथे तुम्ही करत असताना जसं एक्झाम्पल आपण इथे बघू. आता TICT नावाचं आपण एक स्वतःचं फोल्डर बनवलं, त्याच्यामध्ये तुम्हाला परत काय करायचंय, अजून 3 ते 4 फोल्डर्स तयार करायचे आहेत. न्यू फोल्डर, एक वर्डचं फोल्डर तयार करा. ठीक आहे, त्याच्यानंतर परत न्यू फोल्डर, एक्सेलचं एक फोल्डर तयार करा. त्यानंतर परत न्यू फोल्डर, पॉवर पॉइंट. ओके, आणि अजून एक फोल्डर अदर. असे 4 फोल्डर्स तुमचे प्रत्येकाचे बनलेले पाहिजे. म्हणजे कसं, लक्षात घ्या, लर्नर लॉकरमध्ये तुमचा कोर्स, तुमची बॅच आणि त्या बॅचमध्ये जसं सध्या गायत्री, जान्हवी, प्रिया आणि सानिका यांनी यांचे फोल्डर्स बनवलेत, तसेच तुमचे स्वतःचे पण फोल्डर्स तुम्ही सगळ्यांनी इथे बनवून घ्या. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण बघू तर इथे सगळ्यांचे नावं मला दिसले पाहिजे. ओके, आणि त्या प्रत्येक फोल्डरमध्ये जसं गायत्रीने बनवलेत का नाही, ओके, यांनी फक्त स्वतःचं नाव देऊन फोल्डर बनवलेत, त्याच्यामध्ये अजून 4 फोल्डर्स जे सांगितले ते बनवलेले नाही. मग तुम्ही काय करायचंय, स्वतःचं फोल्डर बनलं त्याच्यामध्ये परत अशा प्रकारचे 4 फोल्डर्स तिथे बनवा. म्हणजे काय, समजा तुम्ही वर्डचे काही फाईल्सवरती काम करताय तर ती फाईल वर्डमध्ये सेव्ह करा. पॉवर पॉईंटच्या ज्या फाईल्स असतील
तर पॉवर पॉईंटमध्ये. एक्सेल जेव्हा आपण शिकणार, एक्सेलच्या फाईल्स एक्सेलमध्ये. ओके. आता इथे आपण सेव्ह केले ही फाईल या ठिकाणी. नंतर समजा आपल्याला वाटलं की अरे ही फाईल इथे नको होती, ती आपल्याला वर्डमध्ये पाहिजे, तर मग त्याला तुम्ही डायरेक्टली क्लिक करून ड्रॅग अँड ड्रॉप पण करता येईल. जसं आपण बघितलं, ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे त्याला असं उचलून डायरेक्टली तुम्हाला त्यात टाकता येईल. ठीक आहे. आता ती फाईल काय झाली, वर्ड फोल्डरमध्ये गेली, तिथे आपल्याला दिसते. किंवा आपल्याला नंतर लक्षात आलं की ही फाईल सध्या कशामध्ये, ही फाईल कोणत्या फोल्डरमध्ये ही फाईल सांगता येईल कोणाला? TICT रिझ्यूम वर्डमध्ये आहे, राईट. आणि आपल्याला नंतर वाटलं की ती फाईल वर्डमध्ये तर आहे, पण आपल्याला अदर नावाच्या फोल्डरमध्ये पण ती फाईल पाहिजे. मग काय करता येईल आता, म्हणजे दोन्ही ठिकाणी पाहिजे. मग काय करायचं, वर्डमधून ती फाईल सिलेक्ट केली आपण, वरती इथे कॉपी ऑप्शन आहे, कॉपीवरती क्लिक केलं, परत इथून बॅक जाता येईल मागच्या फोल्डरमध्ये, अदर फोल्डरमध्ये जायचं, अदर फोल्डरमध्ये आल्याच्या नंतर परत इथून पेस्ट करता येईल. म्हणजे आता ही फाईल अदर फोल्डरमध्ये पण आहे आणि बॅक जाऊन जर आपण बघितलं इथे, तर वर्ड फोल्डरमध्ये सुद्धा ती फाईल आहे. म्हणजे जसं आपण काही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतील तर त्याची झेरॉक्स करून ठेवतो, कलर झेरॉक्स करून ठेवतो, तसंच तुमच्या काही महत्त्वाच्या फाईल्स असतील तर त्या एकापेक्षा जास्त फोल्डरमध्ये तुम्ही कॉपी करून ठेवू शकता. हे झालं कॉपी पेस्ट आपण बघितलं. तसंच मूव्ह करणे, म्हणजे समजा आता लक्षात आलं आपल्याला की अदर मधली ही फाईल ॲक्च्युली वेगळ्या फोल्डरमध्ये पाहिजे, इथं नाही पाहिजे. मग काय करणार, त्याला सिलेक्ट करायचं आणि यावेळेस मग इथून तुम्हाला कट करता येईल. ती फाईल इथून कट करायची, बॅक कोणत्या फोल्डरमध्ये पाहिजे, एक्सेलमध्ये पाहिजे. एक्सेलमध्ये आपण आलो आणि इथे परत काय करायचं, पेस्ट. आता ही फाईल एक्सेल फोल्डरमध्ये आहे, अदर फोल्डरमध्ये राहील का ती? आता पहिली जिथं होती तिथे आपण जाऊन बघू, तिथे आता ती फाईल नाहीये. ओके, हे लक्षात येते सगळ्यांना, दिसतंय की व्यवस्थित? हो सर. ओके. तर आपण आतापर्यंत काय काय बघितलं, नवीन फोल्डर कसं तयार करायचं, त्याच्यानंतर तुम्ही लॅबमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या फाईल्स प्रॅक्टिस करत असताना ज्या काही तुमच्या फाईल्स बनतील त्या कुठे सेव्ह करायच्या, त्याच्यानंतर फाईल एखाद्या फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट कशी करायची आणि मूव्ह कशी करायची. ओके. त्याच्यानंतर अजून बरेचसे ऑप्शन्स इथे वरती आहेत, ते पण मी तुम्हाला महत्त्वाचे जे आहेत ते सांगतो, बाकी तुम्ही स्वतः पण चेक करा आणि जे नाही समजलं ते तुम्ही विचारू शकता. आता समजा आपल्याला ह्या फाईलचं नाव चेंज करायचं आहे, TICT रिझ्यूम आपण नाव दिलं होतं, नंतर आपल्याला वाटतं की ते चेंज करायचं, त्या फाईलला सिलेक्ट करायचं आणि रिनेम वरती इथे क्लिक करायचं. रिनेम वरती क्लिक करून समजा आपण त्याला बायोडेटा असं नाव दिलं, आता त्या फाईलचं नाव चेंज झालं. अशा पद्धतीने तुम्ही फाईलचं नाव चेंज करू शकता. आणि जेवढे ऑप्शन्स आता आपण फाईलसाठी बघितले तसंच तुम्ही फोल्डरसाठी पण करू शकता. म्हणजे एखादा फोल्डर तुम्ही दुसऱ्या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट, कट पेस्ट करू शकता. ओके. त्यानंतर समजा आता ह्या फाईलचं काम झालंय किंवा याची आपल्याला गरज नाही आता, मग आपण ते डिलीट करू शकतो. डिलीट करताना इथे डिलीट नावाचं ऑप्शन दिसतंय, त्याच्यावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतात, एक रिसायकल बिन आणि परमनंटली डिलीट. तुम्ही डायरेक्टली इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला प्रश्न पण त्या पद्धतीने विचारला जातोय, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फाईल? येस जर केलं तर ती फाईल परमनंटली डिलीट होईल. आता हे नेटवर्कवरती ही फाईल आहे त्याच्यामुळे ते परमनंटली विचारत आहे. येस केलं तर ती फाईल डिलीट होईल, परत आपल्याला मिळवता येणार नाही. ठीक आहे, याला मी तात्पुरतं नो करतो आणि एखादी याच कम्प्युटरमधली फाईल आपण आता बघू. समजा ही फाईल आहे, ही फाईल आहे सपोज, याला मी सिलेक्ट केलं तर आता इथे रिसायकल बिन आणि परमनंटली डिलीट असे दोन ऑप्शन्स दिसतात. आता जर मी डायरेक्टली इथे क्लिक केलं तर ती डिलीट होऊन रिसायकल बिन मध्ये गेली. ठीक आहे, रिसायकल बिन मधून परत कशी आणायची ती फाईल आपण बघितलं होतं, कोणाला सांगता येईल का? येस, आपण बघितलं होतं डेस्कटॉपवरती जे आयकॉन्स दिसतात त्याच्यामध्ये रिसायकल बिनचं ऑप्शन असतं. रिसायकल बिन डबल क्लिक करून आपण रिसायकल बिन ओपन केला आणि याच्यामध्ये आत्ताची जी फाईल आपण डिलीट केली आहे, सेटअप मॅजिक डिस्क. ठीक आहे, तर ही फाईल
इथे तुम्हाला डेट पण दिसते की डेट कधी डिलीट केली, 4/12 आजच आपण ती फाईल डिलीट केली आहे. मग ती परत वापस मिळवायची आहे, त्याच्यावरती राईट क्लिक करा, रिस्टोर करा, किंवा डायरेक्टली क्लिक करून इथे तुम्हाला रिस्टोर द सिलेक्टेड आयटम हे पण करता येईल. म्हणजे काय होईल, ती फाईल आपल्याला परत त्या ठिकाणी अवेलेबल दिसेल. पण एकदा का तुम्ही परमनंटली डिलीट केली की मग ती फाईल तुम्हाला परत मिळणार नाही. तर इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. याच्यातले काही बेसिक ऑप्शन्स आपण इथे बघितले. बाकी अजून डिटेल तुम्ही जसं जसं कम्प्युटरचा वापर करत जाणार पुढे तुम्हाला लक्षात येईल. किंवा तुम्ही असं पण करू शकता की लॅबमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा एक एक ऑप्शन इथे स्वतः चेक करा. ठीक आहे, आणि कोणत्या ऑप्शननी काय होतं काय नाही ते स्वतः बघा. जे नाही समजलं ते स्वतःहून विचारा. परत परत आठवण करून देतोय, तुम्ही जेवढं जास्त विचारणार तेवढं जास्त तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही विचारण्यासाठी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण टाकू शकता यूट्यूबवरती गेल्याच्या नंतर. त्याच्यानंतर तुम्ही आपला जो ग्रुप आहे MKCLचा फेसबुकचा ग्रुप त्याच्यावरती विचारू शकता. व्हॉट्सॲपचा जो आपला ग्रुप आहे, व्हॉट्सॲपचा जो नंबर आहे ऑफिसचा, त्याच्यावरती पण तुम्ही प्रश्न तुमचे काय असतील ते विचारू शकता. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण. तर फाईल्स आणि फोल्डर्स याची माहिती घेतली आपण. त्यानंतर आय कॅन क्रिएट अ फाईल युझिंग नोटपॅड ॲप्लिकेशन. जसं आपण पेंट बघितलं तसंच इथे नोटपॅड तुम्हाला दिलेलं आहे. ओके, नोटपॅड काय हे पण मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो. जसं पेंट हे ड्रॉइंग वगैरे करण्यासाठीचं सगळ्यात बेसिक सॉफ्टवेअर आहे, तसंच नोटपॅड पण काही टाईप जर तुम्हाला करायचं असेल त्यासाठी आपण नोटपॅडचा वापर करतो. स्टार्टवरती क्लिक करून नोटपॅड. ओके, लँग्वेज मराठीतच केली आहे मी परत. ठीक आहे, नोटपॅडवरती आपण क्लिक केलं तर नोटपॅड सुरू होईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही ऑप्शन्स नसतात. पटकन तुम्हाला जर काही टाईप करायचं असेल तर ते असं काही टाईप करता येईल. ठीक आहे, असं काहीतरी तुम्हाला टाईप करता येईल. पण आपण ॲक्च्युली याच्यापेक्षा ॲडव्हान्स जे आहे ते वर्ड, MS वर्ड हे बघणार आहे. तरी माहिती म्हणून तुमच्याकडे असू द्या, याच्यामध्ये जास्त काही ऑप्शन्स इथे नाही आहे. पण वर्ड तुम्हाला वेगळं इन्स्टॉल करावं लागतं वर्ड वापरायचं असेल तर. आणि प्रत्येक कम्प्युटरमध्ये नोटपॅड हे पहिल्यापासून असतंच, म्हणजे टाईप करण्यासाठी याचा वापर करता येतो. त्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये फॉन्ट नावाचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये बेसिक की तुम्हाला फक्त फॉन्ट चेंज करायचं आहे तेवढं तुम्ही सिलेक्ट करून जर चेंज केलं तर काय होईल, जेवढं पण तुम्ही टाईप केलेलं सगळ्याला चेंज होईल. जसं वर्डमध्ये काय करतो आपण, ठराविक याला सिलेक्ट करून आपण तेवढ्या जसं फॉन्ट किंवा कलर चेंज करू शकतो, तसं याच्यामध्ये नाही करता येत. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण त्याचा चेंज नाही करता येत. ठीक आहे, फक्त बोल्ड, इटॅलिक किंवा त्याचा फॉन्ट साईज असं तुम्ही चेंज करू शकता. ते पण पूर्ण जेवढं काही तुम्ही टाईप केलेलं असेल सगळ्यासाठी ते होतं. ठीक आहे, त्याची पण एखादी फाईल तुम्ही सेव्ह करू शकता. सध्या मी डोंट सेव्ह करतो. नोटपॅड पण ओपन करून सगळ्यांनी ते चेक करा. त्यानंतर नॉलेज चेक बघू आपण आजचा. मेनू पर्यायाचा वापर करून फाईल्स लार्ज आयकॉन्स व्ह्यूमध्ये बघण्यासाठी योग्य ती कृती करा. ओके, कसं करता येईल हे आपल्याला काय करायचं आहे, ह्या आयकॉन्स याचे मोठ्या याच्यात बघायचे आहे. इथे व्ह्यूमध्ये जायचं आणि इथे लार्ज आयकॉन्स नावाचं ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण ते बघू शकतो. आता हे ऑप्शन्स पण जसं मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की नॉलेज चेक फक्त मार्क्स कम्प्लीट होत आहे तेवढ्यासाठी बघू नका. जसं आपण आता इथे बघितलं तर ते प्रत्यक्षात मिनिमाइज करून किंवा इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की ते ऑप्शन कसं वापरलं जातं नेमकं. मी थोडक्यात इथे तुम्हाला दाखवतो. जसं आता हे जे आयकॉन आहे ते आपल्याला मोठं करून बघायचं असेल, इथे लार्ज आयकॉन जर घेतलं तर त्याचं आयकॉन लार्ज मोठं होऊन आपल्याला दिसतं. ठीक आहे, इथे जर चित्र असेल तर ते आपल्याला फाईल ओपन करायच्या आधीच ते चित्रामध्ये काय आहे ते आपल्याला बघता येतं. हे पण ऑप्शन्स आहेत. आपण पहिले होम टॅबमधले बेसिक, कॉपी, कट, रिनेम हे ऑप्शन्स बघितले.
त्यानंतर व्ह्यू मधले पण बरेचसे ऑप्शन याच्यात आहे, तर ते पण चेक करा स्वतःहून. नॉलेज चेक आपण नेक्स्ट घेऊ. तुम्हाला तुमच्या संगणकातील अनावश्यक फाईल्स फोल्डर्स काढून टाकायचे आहेत. तुम्ही होम मेनूचा वापर करून सिलेक्ट केलेली फाईल कशी काढून टाकाल? सांगता येईल कोणाला? फाईल ती काढून टाकायची म्हणजेच काय करायची आहे, डिलीट करायची. तर इथे डिलीट ऑप्शन आहे आणि परत ते विचारतं येस, त्याला येस म्हटलं की ती फाईल निघून जाईल. ओके, पुढचं नॉलेज चेक. तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर विंडोज एक्सप्लोरर दिसत आहे. तुम्हाला फोल्डर कंटेंट्सचा व्ह्यू बदलून तो डिटेल्स असा करायचा आहे. तुम्ही टूलबार बटनाचा वापर करून ते कसे कराल? तर परत इथे व्ह्यू आणि कोणतं करायचं सांगितलं आपल्याला, डिटेल्स असा करायचा आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर डिटेल्स दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. आणि हे करत असताना हे पण लक्षात घ्या की ते केल्याने होतं काय. जसं आता सध्या इथे फाईल्स जे आहेत ते मीडियम आयकॉनमध्ये दिसत आहेत. डिटेल्सवर जर क्लिक केलं तर काय होतं, त्या ठिकाणी ती फाईल लास्ट मॉडिफाय कधी झाली किंवा त्याचं टाईप काय आहे, कोणत्या प्रकारची ती फाईल आहे, त्या फाईलची साईज काय आहे, हे पण डिटेल्स आपल्याला बघता येतात. ठीक आहे, नेक्स्ट. दिलेल्या विंडोमध्ये प्रिव्ह्यू पेन दिसण्यासाठी व्ह्यू मेनूचा वापर करा. परत त्याच्यामध्ये व्ह्यू मेनू जे आहे त्याचा वापर करायला सांगितलं आहे आणि प्रिव्ह्यू पेन आपल्याला सुरू करायचं आहे. तर प्रिव्ह्यू पेन याच्यामध्ये इथे दिसतंय आपल्याला. प्रिव्ह्यू पेनवर क्लिक केलं की काय होईल, ती फाईल ओपन करायच्या आधीच इकडं उजव्या बाजूला त्या फाईलमध्ये काय आहे हे आपल्याला बघता येतं. आणि हे वर्डसाठी पण आपण बघू शकतो. जसं वर्डची फाईल ओपन केल्याशिवाय त्याच्यामध्ये काय ते आपल्याला दिसत नाही, पण प्रिव्ह्यू पेन जर तुम्ही चालू केलेलं असेल आणि वर्ड जर सिलेक्ट केला तर मग तुम्हाला इथे वर्डच्या फाईलमध्ये काय काय आहे ते बघता येईल. ते पण करून बघा. नॉलेज चेक पुढचं. तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या हिडन म्हणजेच लपवलेल्या फाईल्स डिस्प्ले करायच्या आहेत. व्ह्यू मेनूचा वापर करून तुम्ही फाईल्स अनहाईड कशा कराल, म्हणजे त्या कशा दिसण्यासाठी काय कराल. तर परत एकदा इथे व्ह्यू मध्ये आपल्याला काय करायचं, आता ज्या हाईड केलेल्या फाईल्स आहेत त्या बघायच्या आहेत. तर इथे हिडन आयटम्स जे आहेत ते आपण अनचेक केलेले आहेत. ते जर चेक केलं तर त्या पण फाईल्स आपल्याला दिसायला लागतील. आता हे काय थोडंसं वेगळं ऑप्शन आहे, माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, प्रत्यक्षात यूज करून नंतर तुम्ही बघा. बऱ्याच वेळेस आपल्याला काही फाईल्स महत्त्वाच्या असतात, कोणी त्या फोल्डरपर्यंत पोहोचलं जरी तरी त्यांना त्या फाईल्स तिथे दिसल्या नाही पाहिजे. जसं आता ही जी फाईल होती, आपण हे ऑप्शन चालू केल्याच्या नंतर ती फाईल दिसायला लागली. ओके, हा काही खूप सिक्युअर ऑप्शन नाही आहे फाईल लपवण्याचा, पण ज्याला जास्त कम्प्युटर वापरता येत नाही किंवा जास्त गोष्टी माहिती नाही आहे तो काय करू शकतो, त्या फोल्डरमध्ये जरी आला तरी तिथे त्याला ती फाईल दिसणार नाही. ज्यांना ज्यांना माहिती आहे, जसं तुम्ही स्वतः ती फाईल हाईड केलेली असेल तर मग तुम्हाला ते माहिती असतं की फाईल इथे आहे आणि मग ती फाईल बघण्यासाठी हिडन आयटम्सवर जर क्लिक केलं तर ती फाईल तुम्हाला बघता येईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट नॉलेज चेक. दिलेल्या फोल्डर विंडोमधून डेस्कटॉप फोल्डर ओपन करा. आता इथे लेफ्ट साईडला हे सगळे फोल्डर्स दिसत आहेत किंवा इथे पण तुम्हाला आपल्याला फक्त काय सांगितलं, डेस्कटॉप फोल्डर ओपन करा म्हटलंय. तर कुठे डेस्कटॉप फोल्डर, त्याच्यावरती डबल क्लिक करावं लागेल, ते फोल्डर ओपन होईल. पुढचा, दिलेल्या फोल्डर विंडोमधून डॉक्युमेंट्स फोल्डर ओपन करा. आपण आता डेस्कटॉप फोल्डर ओपन केलं, आता काय डॉक्युमेंट सांगितलंय, इझी आहे. नॉलेज चेक तुमच्या लक्षात येते ना आता. पहिले मला वाटतं तुम्ही फक्त ते कंप्लीट करण्यासाठी, मार्क मिळवण्यासाठी सोडवत असाल, तर आता थोडंसं लक्ष देऊन ते करा, म्हणजे त्या गोष्टी शिकण्यासाठी पण तुम्हाला उपयोगी पडेल. दिलेल्या विंडोमध्ये व्ह्यू मेनू पर्यायाचा वापर करून डिटेल्स पेन लपवण्यासाठी योग्य त्या कृती करा. डिटेल्स पेन आपल्याला लपवायचं आहे. व्ह्यू मेनू मधून इथे तुम्हाला इथे डिटेल्स पेन आहे, ठीक आहे, ते तुम्हाला लपवतील. नेक्स्ट, प्रिव्ह्यू पेन दिसण्यासाठी योग्य ती कृती करा. प्रिव्ह्यू पेन कसा बघता येईल आपल्याला, परत इथे व्ह्यू मध्ये इथे प्रिव्ह्यू पेन ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा.
तिथे दिसायला लागेल. नेक्स्ट, दिलेल्या फोल्डर विंडोसाठी नॅव्हिगेशन मेनू पर्याय दिसण्यासाठी योग्य बटनावर क्लिक करा. नॅव्हिगेशन पेन आपल्याला दिसायला पाहिजे, तर इथे क्लिक करायचं. इथे आणखीन काही ऑप्शन्स आहेत, ते पण स्वतःहून चेक करा. आपण हे नॉलेज चेक पण सेशन नंबर 8 मधलं सोडवलंय. त्याच्यानंतर परत ऑफिस स्किल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत, सेल्फ लर्निंग पाथ, ते पण आपण बघू. आता याच्यामध्ये बघा, इथे जसं मी पहिले पण सांगितलं की ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील त्या तर ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत त्या इथे सिलेक्ट करून ते करता येईल. आणि फाईल्स आणि फोल्डर्स जे खूप इम्पॉर्टंट आहे ते ऑलरेडी तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये कंपल्सरी म्हणून दिलेलं आहे. बरेचसे जण फक्त तेवढं करून पुढे जातात, ठीक आहे, मार्क्स तुम्हाला मिळून जातात, अर्धा मार्क कंप्लीट होतो. पण ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी बाकीचे पण शक्यतो शक्य झाल्यास प्रयत्न करा आणि ते करा. आपण इथे सध्या हे घेऊ. नेक्स्ट, या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. विंडोज एक्सप्लोरर बाबत जाणून घेणं, फाइल्स, फोल्डर्स आणि लायब्ररीज बाबत माहिती करून घेणं आणि युजरसाठीच्या डिफॉल्ट लायब्ररीजची माहिती करून घेणं. नेक्स्ट, डिफॉल्ट म्हणून आपल्याला डेस्कटॉपवर फाईल एक्सप्लोरर ही आयकॉन कुठे सापडते? आयकॉन्स कुठे असतात? टास्कबारवर, कोर्टानाच्या सर्च बॉक्समध्ये, डेस्कटॉपवरील एक आयकॉन म्हणून टूल बारमध्ये. सांगतील कोणाला उत्तर? सोपं आहे. ओके, हे इथे डेस्कटॉपवरील एक आयकॉन म्हणून. डेस्कटॉपवरती वेगवेगळे आयकॉन्स असतात, त्याच्यामध्ये ते असतात. एक मिनिट. सर टास्क बारवर असत. टास्क बारवर, ओके, चेक करू आपण. ठीक, टास्क बारवर हे उत्तर बरोबर आहे त्याचं. व्हेरी गुड. नंतर नेक्स्ट, आपण फाईल ओपन न करता फाईल टाईप कसा ओळखू शकतो? फाईल आयकॉन तपासून पहा, फाईल ड्रॉपडाऊन मेनू एक्सपांड करा, फाईल एक्सटेन्शन्स तपासून पहा, फाईलवर राईट क्लिक करा आणि टाईपवर क्लिक करा. तर एक तर एक्सटेन्शन आपण याच्यातून घेऊ शकतो किंवा फाईलचं जे आयकॉन असतं, प्रत्येक फाईलचं जे चिन्ह आपल्याला दिसतंय त्याच्यावरनं पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, जसं आयकॉनचा आपण आता विचार केला, आपण आपल्या फाईल्स ज्यात स्टोअर आणि ऑर्गनाईज करू शकतो अशा विविध फोल्डर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयकॉन्स कोणत्या? फोल्डरचं प्रतिनिधित्व कशातून होतं किंवा फोल्डरचा आयकॉन कोणत्या याच्यामध्ये? सगळ्यात राईट साईडचं हे. पुढीलपैकी कोणती विधाने विंडोज 10 मधील लायब्ररीजची फीचर्स आहेत? जर फाईल्स विशिष्ट लायब्ररीमध्ये व्ह्यू करायच्या असतील तर आपल्याला त्या लायब्ररी मास्टर फोल्डरमध्ये कॉपी कराव्या लागतात. त्या स्वतः कोणत्याही फाईल्स किंवा फोल्डर्स स्टोअर करीत नाहीत. ठीक आहे, लायब्ररी म्हणजे फोल्डरपेक्षा वेगळं असतं. ते स्वतः कोणत्याच त्याच्यामध्ये फाईल्स किंवा फोल्डर सेव्ह करत नाही. वापरकर्ते स्वतः लायब्ररीच्या अटी निर्धारित आणि संपादित करू शकतात. मल्टिपल फोल्डर्समधील आयटमला त्या त्वरित ॲक्सेस पुरवतात. त्या कुठेही स्टोअर केलेल्या असल्या तरी विविक्षित टार्गेट कॅटेगरीच्या फाईल्स त्या ग्रुप करतात. हे याचे ऑप्शन्स आहेत. ओके, याच्यात पण काहीतरी आपलं राहिलं, एक मिनिट. आता हे पण जे आहे ना, आता तुम्ही पहिलं जर ते ऐकलेलं असेल लायब्ररीज बद्दल तर हे समजायला सोपं जाईल. मल्टिपल फोल्डर्स मधील आयटमला त्वरित ॲक्सेस स्टोअर केलेला असतात.
ओके, जर फाईल्स विशिष्ट लायब्ररी व्ह्यू करायची असतील तर आपण त्या लायब्ररी. ओके, याचा व्हिडिओ आपण बघून घेऊ म्हणजे ते लक्षात येईल. जर नाही समजलं आपल्याला तर ते हिंट जो आहे तो आपण चेक करू शकतो. विंडोज 10 मधल्या लायब्ररीज या फीचरमुळं तुमच्या फाईल्स आणि फोल्डर्सचं व्यवस्थापन करायला सोपं जातं. फाईल एक्सप्लोरर मध्ये लायब्ररीज दिसण्यासाठी वरच्या बाजूला असलेल्या व्ह्यू टॅबवर क्लिक करा. नॅव्हिगेशन पेनवर क्लिक करा आणि शो लायब्ररीज हा ऑप्शन सिलेक्ट करा. याचबरोबर तुम्ही नॅव्हिगेशन पेनमध्ये राईट क्लिक सुद्धा करू शकता आणि मग शो लायब्ररीज पर्याय सिलेक्ट करू शकता. लायब्ररी म्हणजे युजरनं निश्चित केलेलं फोल्डर्सचं कलेक्शन असतं आणि लायब्ररीमध्ये केलेली कृती ही त्या लायब्ररीमध्ये असलेल्या सगळ्या फोल्डर्सना लागू होते. लायब्ररीज मुळे मूळ फोल्डर मधले घटक प्रत्यक्ष न हलवता सुद्धा तुम्ही त्यांच्यात प्रवेश करू शकता आणि त्यांची मांडणी करू शकता. लायब्ररीज या स्वतः फाईल्स किंवा फोल्डर्स स्टोअर करत नाहीत. त्याच्याऐवजी त्या तुमच्या हार्ड डिस्क वरच्या किंवा तुमच्या कॉम्प्युटरला जोडलेल्या एक्सटर्नल ड्राईव्हरच्या फोल्डर्स कडे पॉइंट करतात, म्हणजे थोडक्यात दिशा दाखवतात. त्यामुळं कोणतीही फाईल कुठंही स्टोअर केली असली तरी तिच्यात तुम्ही सहजपणे प्रवेश करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या हार्ड डिस्कवर आणि एक्सटर्नल ड्राईव्हवर म्युझिक फाईल्स असल्या तर म्युझिक लायब्ररीचा वापर करून तुम्ही एकाच ठिकाणाहून या सगळ्या म्युझिक फाईल्स मध्ये प्रवेश करू शकता. परत एकदा आपण चेक करू. आता काय काय ऐकलं आपण त्याच्यामध्ये. जर फाईल्स विशिष्ट लायब्ररीमध्ये व्ह्यू करायचे असतील तर ते आपल्याला त्या लायब्ररी मास्टर फोल्डरमध्ये कॉपी कराव्या लागतात. हे नाही आहे. त्या स्वतः कोणत्याही फाईल्स किंवा फोल्डर स्टोअर करीत नाही, हे बरोबर आहे, कारण की ते फक्त दिशा दाखवतात. वापरकर्ते स्वतः लायब्ररीची अटी निर्धारित आणि संपादित करू शकतात. येस. मल्टिपल फोल्डर्समधील आयटमला त्या त्वरित ॲक्सेस पुरवतात. बरोबर. त्या कुठेही स्टोअर केलेल्या असल्या तरी विवेक्षित कॅटेगरीच्या फाईल्स त्या ग्रुप करतात. ओके, म्हणजे तुम्हाला जर नाही लक्षात आलं, नाही आठवलं तर तुम्ही त्याच्यात हिंट पण तुम्हाला वेळोवेळी दिल्या जाते, ते ऐकून समजून घेऊन तुम्ही ते करू शकता. नेक्स्ट, विंडोज 10 मध्ये असणाऱ्या काही डिफॉल्ट लायब्ररी खाली दिल्या आहेत. त्या लायब्ररीज आणि ते जी फंक्शन्स पार पाडतात त्यांच्या जोड्या लावा. कॅमेरा रोल. आता कॅमेरा रोलमध्ये काय असेल तर अन्य ॲप्समध्ये मधून सेव्ह केलेली पिक्चर्स ऑर्गनाईज करणे, कॅमेरा ॲप वापरून कॅप्चर केलेले फोटोज सेव्ह करणे, हे राहील कॅमेरा रोलमध्ये. ठीक आहे. सेव्ह पिक्चर्स म्हणजे वेगवेगळे जे ॲप्स असतात त्याच्यातले पिक्चर्स ऑर्गनाईज करणे. हे पण जर समजा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही ठेवून बघा. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतं चूक आहे की बरोबर आहे, आणि मग तुम्ही परत रिपीट करून किंवा हिंट जसं आपण आता बघितलं ते करून समजून घेऊ शकता. डॉक्युमेंट्समध्ये काय राहील, हे अशा .docx किंवा .ppt वगैरे डॉक्युमेंट्स ऑर्गनाईज करणे. म्युझिकमध्ये काय राहील, विविध स्रोतात ऑर्गनाईज करणे, हे पिक्चर्स आणि डिजिटल म्युझिक फाईल्स ऑर्गनाईज करणे हे इथे राहील. तर हे आपण ठेवलं, बरोबर आहे की नाही ते आपल्याला सबमिटवर क्लिक करून चेक करता येईल. नेक्स्ट, आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. या असाइनमेंट मध्ये तुम्ही या गोष्टी शिकलात. विंडोज एक्सप्लोरर, फाईल्स, फोल्डर्स आणि लायब्ररीज आणि युजर साठीच्या डिफॉल्ट लायब्ररीज. ओके, तर हे पण आपण कंप्लीट केलं. याचे पण पूर्ण मार्क्स आपल्याला इथे मिळाले. सेशन 8 आपण कंप्लीट केलं. उद्या जे आहे आपण सेशन नंबर 9 सुरू करू. कोणाचे काही प्रश्न आहे का आजच्या याच्यामध्ये? ओके, असतील तर तुम्ही नक्कीच विचारा. जसं मी पहिले पण सांगितलं, तुम्ही यूट्यूबच्या चॅनलच्या कमेंटमध्ये, त्यानंतर MKCLचा जो फेसबुक ग्रुप आहे त्याच्यामध्ये, किंवा ऑफिसचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती ते विचारू शकता. हे प्रश्न असतील तर आपण थांबू. चला, थँक्यू. बाय. सागर शिंदे.
तुम्ही क्लासमध्ये आहे का इथे सागर? इथूनच बाय करताय मला, व्हेरी गुड.